मुंबईच्या महापौर पदासंदर्भातली। गटनेता निश्चितीनंतर भाजपमध्ये महापौर पदासाठी हालचालींना वेग आलेला आहे। 48 तासांमध्ये मुंबई महापौर पदाचा उमेदवार ठरणार आहे। फडणवीसांसोबत अमित साटम शेलारांची बैठक होणार आहे। शिरवडकर, शीतल गंभीर आणि रितू तावडेंचं नाव चर्चेमध्ये आहे। या बैठकीनंतर नावावर शिक्कामोर्तब होणार आहे। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ही माहिती दिलेली आहे। तर पुढील 48 तासांमध्ये भाजपचा मुंबईचा महापौर पदाचा चेहरा निश्चित होणार आहे। राजश्री शिरवडकर, रितू तावडे, शीतल गंभीर यांची नावं आघाडीवर आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि आशिष शेलार यांची बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर महापौर पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे। तर मुंबई महापौरपदी नेमकी कुणाची वर्णी लागणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे। भाजपची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। मुख्यमंत्री अमित साटम आणि आशिष शेलारांची बैठक पार पडेल आणि या बैठकीनंतर महापौर पदाच्या चेहऱ्यावर निश्चिती होणार आहे। गटनेता निश्चितीनंतर भाजपमध्ये महापौर पदासाठी हालचालींना वेग आलेला आहे। 48 तासात मुंबई महापौर पदाचा उमेदवार ठरणार आहे। फडणवीसांसोबत अमित साटम शेलारांची बैठक होईल आणि या बैठकीनंतर नावावर शिक्कामोर्तब केला जाईल। शिरवडकर, शीतल गंभीर आणि रितू तावडेंचं नाव चर्चेत आहे आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत। ओम, पुढच्या 48 तासांमध्ये मुंबई महापौर पदाचा उमेदवार ठरणार आहे। काय वाटतंय, कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते, कुणाचं पारडं जड आहे? तर मुंबई महापौर पदासाठीचा निर्णय जो आहे तो पुढील 48 तासात अर्थात 2 दिवसांमध्ये होईल अशा प्रकारची माहिती आताच मिळाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि माजी अध्यक्ष असलेले मंत्री आशिष शेलार या दोघांची महत्त्वपूर्ण बैठक आज किंवा उद्या रात्री पार पडेल आणि या बैठकीमध्ये खऱ्या अर्थानं या महापौर पदाच्या नावावरती शिक्कामोर्तब केलं जाईल। मुख्यत्वे ज्या पद्धतीचा उल्लेख आपण सातत्यानं करतोय, राजश्री शिरवडकर ज्या ज्येष्ठ नगरसेविका आहेत त्यांच्यासोबतच रितू तावडे या देखील एक प्रमुख दावेदार मानल्या जातात। त्यासोबतच शीतल गंभीर ज्यांचं नाव मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेमध्ये घेतलं होतं, त्यासोबतच आशा केरकर अशा काही महत्त्वाच्या नावांवरती या संदर्भामध्ये चर्चा सुरू असल्याचं कळतंय। परंतु मुख्यमंत्री आणि या दोन नेत्यांच्या बैठकीमध्ये अंतिमतः 48 तासांच्या आत या सगळ्या प्रक्रियेमध्ये शिक्कामोर्तब केलं जाणार आहे। त्यामुळे या 4 नगरसेवकांपैकी नक्की कोणाच्या पारड्यात महापौर पदाची माळ पडते आणि महापौर म्हणून कोणाचा शपथविधी होतोय पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच ओम, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।